मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला बातमी आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस आज सादर करत असलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत आणि फडणवीसांच्या या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता असून जलयुक्त शिवार सारख्या काही योजना अर्थसंकल्पामधून जाहीर होतील असा देखील अंदाज आहे। शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकार ठोस उपाययोजनांची घोषणा करण्याची शक्यता तसंच राज्यामध्ये नव्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा होऊ शकते। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरातील मेट्रो योजना, रस्ते यासाठी भरीव निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे। शिवाय राज्यामध्ये समृद्धी हायवे सारख्या आणखी काही एक्सप्रेस हायवेंची देखील घोषणा होण्याची शक्यता। त्यामुळे आजचा हा अर्थसंकल्प लक्षवेधी असणार आहे यात शंका नाही। तर राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। अर्थसंकल्प आज सादर केला जातोय। आपल्या सोबत शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर आहे जे आज विधान परिषदेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। आपल्या सोबत येते या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य नागरिकांना काय मिळेल? सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाराच अर्थसंकल्प हा नेहमी युती शासनाकडून सादर केला जातो। तसाच हा संकल्प सुद्धा असेल याची मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे अर्थसंकल्प बघितल्यानंतर आपल्याला जाणीव होईल की विकासाला गती देणारा आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प असेल अशी मला खात्री आहे। अवकाळी पावसामुळे बळीराजा नाडला गेलेला आहे, नुकसानग्रस्त आहे, त्याला ह्याच्यातून काय दिलासा मिळेल? कारण सातत्याने अस्मानी संकटाला सामोरं गेला शेतकरी। ज्या वेळेला अस्मानी संकट आलेलं आहे त्या वेळेला शासनाने मदत दिलेली आहे। ते बजेटमध्ये आपण जे पैसे देतो त्याच्यामध्ये पुरेशी तरतूद असते, नाही असेल तर आपण आकस्मिक निधीमधून हे देत असतो। त्याच्यामुळे आजपर्यंत कधी अशी परिस्थिती आलेली आहे नाही की आसमानी संकट आलं आणि मदत मिळाली नाही, असं कधीही झालेलं नाही आणि या पुढच्या काळातही होणार नाही याची मला खात्री आहे। एक प्रश्न आहे की सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते काहीशे राज्याच्या प्रगतीवरती त्यांचं अवलंबून असतं की बेरोजगारी जो आहे तो खूप मोठा प्रश्न आहे। राज्यातल्या तरुणांना बेरोजगारीपासून कसं म्हणजे नाही, तुम्ही बजेट ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बजेटच्या पूर्वी काहीच सांगता येत नाही आणि आदरणीय आमचे फडणवीस साहेब हे अत्यंत हुशार म्हणून ओळखले जातात, हुशार अर्थमंत्रीसुद्धा आहेत। राज्याच्या प्रगतीला ज्यावेळेला गती मिळते त्यावेळेला रोजगारीचे प्रश्नसुद्धा सुटत असतात। त्याच्यामुळे निश्चितपणे चांगला अर्थसंकल्प त्यांनी तयार केलेला आहे आणि तो आज लोकांच्या समोर येईल। पुढच्या वर्षी निवडणूक आहे त्यामुळे हा निवडणूक पूर्वीचा अर्थसंकल्प असेल म्हणजे त्याच्यानंतर आणि एक होणार ना अर्थसंकल्प। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता आम्ही अपेक्षा करतो की आता त्या शेतकऱ्यांसाठी हे देणार आहे की नाही, की फक्त जे आहे काहीतरी रंगसंपत्ती करायची आणि खर्च करायचा विकासाच्या नावाखाली आणि कर्ज वाढवून घ्यायचं। कुठेतरी ताळमेळ जमा आणि खर्च याचा बसला पाहिजे। एकूण महसूल उत्पन्नसुद्धा प्रचंड घटणार आहे यावेळेला असा आढावा कालच्या याच्या आढाव्यामध्ये त्याने दिलेला आहे। महसूल तूट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे एकूणच आता पाहायचं की अर्थसंकल्पामध्ये 2 वर्षा उपमुख्यमंत्री आणि सरकार काय सांगतं। आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचं सगळं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे ही अपेक्षा या आजच्या बजेटमधून आहे। शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या विद्युत बिलं माफ केली गेली पाहिजेत ही या बजेटमधून आम्हाला अपेक्षा आहे, जेणेकरून अन्नदाता एकदा सुरक्षित होईल। जनतेच्या खिशातून पैसे काढले गेले नाही पाहिजेत। विदाऊट टॅक्सचं हे बजेट असलं पाहिजे ज्याच्यामुळे महागाई एकडे रोज केंद्र सरकार वाढवती आहे पण राज्य सरकारनी महागाई कमी केली पाहिजे। व्हॅट जो आहे डिझेल आणि पेट्रोलवर तो कमी केला गेला पाहिजे। निवडणुकीच्या तोंडावर होणारा हा अर्थसंकल्प आहे। यावर्षी लोकल बॉडीचे इलेक्शन होतील अशी अपेक्षा आहे। पुढे लोकसभेचा इलेक्शन पहिल्या 3-4 महिन्यात अपेक्षित आहे। त्यामुळे घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे पण घोषणा केल्यानंतर कालचा जो आर्थिक अहवाल समोर आलेला आहे त्याची अंमलबजावणी या निर्णयाची किती होईल
हा शंकेचा विषय आहे. त्यामुळे हा विषय एक महत्त्वपूर्ण आहे.